व्यसन लोकांना आहे त्यातनं त्यांना मुक्त होता यावं म्हणून जी कार्यशाळा आपण घेतो 31 तारखेला त्याच्या पूर्व तयारीची बैठक आहे ही बोलू भारतामध्ये आणि आशिया खंडात जगात मला माहिती नाही अशा प्रकारचा हा पहिल्यांदा कार्यक्रम होता त्याचे तुम्ही मानकरी आहात आतापर्यंत एक पुष्कळ कार्यक्रम केलेले आहेत मोफत व्यसनमुक्तीचे परंतु 31 तारखेला एक महत्व आहे की जगात तंबाखूचं उच्चाटन व्हावं तंबाखू वनस्पतीच राहू नये पृथ्वीवरती अशा प्रकारची धारणा जागतिक आरोग्य संघटनेची आहे आणि त्याच्याशी मी व्यक्तिशः सहमत आहे फक्त माझा मार्ग भिन्न आहे मी तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे सांगत नाही ते मला सांगायची गरज नाही ते सांगणारे खूप लोक आहेत सरकार आणि सरकारी यंत्रणा आहेत वेगवेगळ्या NGO आहेत ते हेच काम करतात ते काम कुसुमताई ते व्यसनमुक्ती ते काम करत नाही करायची आवश्यकता नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलं नाही की तंबाखू सोड दारू सोड मी असं कधीही सांगत नाही माझ्या पुस्तकात लिहिलं नाही माझ्या मुलाखतींमध्ये नाही कुठेच नाही मी फक्त तुम्हा लोकांना मदत करत असतो की तुम्हाला त्यातनं बाहेर येता आलं पाहिजे जसं माझ्या एक मित्रांनी सांगितलं की सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय त्याची सकाळच होत नाही अशा प्रकारच्या गंभीर समस्या तंबाखू खाणाऱ्यांना गुटखा खाणाऱ्यांना सिगरेट ओढणाऱ्यांना असतात आणि मग ह्या समस्या ज्या आहेत त्यांच्या दूर झाल्या पाहिजे त्यांना सहजपणे तंबाखूतनं मुक्ती मिळाली पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम मी गेले 20 वर्षाच्या वर अधिक काळ महाराष्ट्रामध्ये राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये आपण सुरुवात केली छोटीशी जरी असली तरी मला आनंद होतोय की मला आनंद वाटला की तुम्ही साधे पोस्टर बघून तुम्ही या कार्यक्रमाला मी बरोबर तुमचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि स्वागत पण करतो तर हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमात मला काही विशेष नाहीये तुम्ही 100% तंबाखूचं व्यसनमुक्त व्हा मला आता कोणाच्या शिफारसीची सर्टिफिकेटची गरज नाहीये अशा प्रकारे व्यसनमुक्त झालेल्यांच्या CD सुद्धा आपण बनवलेल्या आहेत व्हिडिओ CD बनवणारा भारतामधला जगाचं मला माहिती आहे मी एकमेव आहे की जे माझ्या कार्यक्रमाद्वारे फक्त 10 ते 12 तासामध्ये व्यसनमुक्त झालेले ज्याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर आमदार ते सर्वसामान्य लोक रिक्षा चालक ड्रायव्हर पोलीस ऑफिसर सर्व प्रकारचे लोक त्यातले काही प्रातिनिधिक लोक आपण त्यांच्या व्हिडिओ CD बनवलेल्या आहेत की ज्या तुम्ही कधीही बघू शकता ETV वर अल्फा मराठीवर माझे फार वर्षापूर्वी कार्यक्रम झाले तो ETVचा कार्यक्रम जर तुम्ही बघितला कुठलाही दारुड्या माणसाने जर तो कार्यक्रम बघितला दारू पिताना जरी बघितला तरी तो मोटिवेट झाल्याशिवाय राहणार तो मोटिवेट होईल आणि तो व्यसनमुक्तीसाठी तयार होईल अशा प्रकारच्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत आता ह्या तर लोकांपर्यंत जायच्या असतील तर त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग आवश्यक आहे जसं मी सांगितलं की मी स्वतःहून जाऊन पोस्टर लावतो अशा प्रकारची जेव्हा तुमच्या मनामध्ये धारणा होईल इच्छा होईल लोकांना तुम्ही घेऊन जा तरच आज ही 5 लोकांची दिसणारी आपली चळवळ आहे की उद्या 50 लोकांची किंवा 500 लोकांची 5,000ची 5 लाखाची 5 कोटीची 50 कोटी देऊ शकते आणि तसं झालं तरच तंबाखूचं जगामधून भारतामधून राज्यामधून गावामधून गल्लीमधून उच्चाटन होईल अन्यथा होणार नाही 29 एप्रिलच्या सामनामध्ये धूम्रपानाला जबाबदार कोण याच्यावरती माझा लेख आलेला आहे किती लोकांनी वाचला मला माहिती नाही तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्ही मला जॉईन होऊ शकता मला माहिती आहे बरेच लोक फेसबुक तुम्ही असाल तुमचे मुलं असतील तुमचा मुलगा इंजिनिअरिंग आहे मुलगी बँकेत नोकरी करते आणखी काय करते आता हे सिंगल आहे त्यांची गोष्ट आता हे टेक्निशियन आहेत हे सुद्धा फेसबुकवर येऊ शकतात कोणी येऊ शकतात इथे लोक फेसबुकवर असतात तर फेसबुकवर सुद्धा आपण ही सगळ्या गोष्टींची माहिती ही देत असतात फुकट असतं ना इंटरनेटला पैसे लागतात पण फेसबुकवर जायला पैसे लागत नाही त्याच्यात तुम्हाला ती माहिती सगळी मिळू शकते आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आणखी 31 तारखेचा जो कार्यक्रम आपला आहे मुख्य कार्यक्रम व्यसनमुक्तीची खरी कार्यशाळा खरी जी आहे म्हणजे घराघरातल्या 31 तारखेला त्याची पूर्वतयारी तुम्हाला कळलं पाहिजे आजच्या मीटिंगमध्ये की व्यसनमुक्ती देखील ती होते कशी काय करतो हा माणूस काही जादू करतो का
काही जादूची पुरी देतो. काही लोकांना असा समजला पूर्वी की नरेंद्र चित्ते काहीतरी जादूचा हरबल पडत नाही आणि त्याच्यावर लोक एकाचवर व्यसनमुक्त होतात. तर लोक 30-30 दिवस व्यसनमुक्ती केंद्रावर राहतात, 90-90 दिवस व्यसनमुक्ती केंद्रावर राहतात. ह्या हॉस्पिटलमध्ये जा, ह्या हॉस्पिटलमध्ये जा, ह्या बाबाकडे जा, ह्या बुवाकडे जा, ह्या ताईकडे जा, आईकडे जा, माईकडे जा, हा गणपती, तो अल्ला, काहीही तंबाखू सोडण्याचा उपयोग. आणि मग नरेंद्र चित्ते काय करतो असं एका दिवसात मला लोक फार चिडून आले. पुढे तर मला शिव्या पण घालायचे, काय ते दारू काय एका दिवसात दारू पिल्यामुळे सुद्धा मैदान असतो. दारू त्याला सुटतच नसते, तंबाखू तर सुटत नाहीच हो, ते तर मला माहिती. पण दारू तर बिलकुल सुटत नसते. दारूला त्याला वाटतं हा काहीतरी काय सांगतो की एका दिवसात व्यसनमुक्ती. पण एका दिवसात व्यसनमुक्ती होते आणि ती आपण करतो. मग काय करतो आपण, काय करतो मी असं? मी तर सांगितलं कोणाला सांगत नाही की तंबाखू सोडा. मी हेही सांगायचं तंबाखूमुळे कॅन्सर होतो. तर तुम्हाला माहिती आहे ते परत सांगून काय उपयोग आहे? जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती मी आणखी सांगून काय फरक पडणार आहे? आणखी ते घाणेरडे चित्र दाखवून काय फरक पडणार आहे? त्याचे टाकलेले काय ते 11 बिंडा तोंड बिंड बघायची इच्छा होते. मला पण बघायची इच्छा होते. ते थिएटर पहिल्यावर दाखवतात, ते सगळं दाखवतात. मला इच्छा होते. लोकांना काय इच्छा होणार खराब बघणार नाही. आणि त्याचं टेन्शन वाढलं बघून. समजा बघितलं तर काय होईल, त्याला वाढेल. असं होतं का? तो आणखीन आपला लोक आणणार पुढी बारच भरणार ना. आणि स्मोकर असल्याच्या हरकत तो काय करणार? 60 सिगरेट असायला आणखी 40 फोडा, 100 फोडा. चित्र बघितलं टेन्शन वाढणार का कमी होणार? बघितलं जास्त सिगरेट होणार, कमी होणार आहे का? नाही होणार. त्या सरकारला आणि त्यांचे सगळे जे भगत मंडळी त्यांना ते कळत तेच ते करत राहतात. पैसा आपला आहे, करताना त्यांच्या बापाला काय लागतं? वाया घालवायला सगळ्या क्षेत्रात पैसे वाया घालतो. इरिगेशन डिपार्टमेंट राहतो, 70,000 कोटी रुपयाला चुना लाव. मला काय फरक पडतो महाराष्ट्रामध्ये? आणि असंच प्रकरण राहणार की तंबाखू से ये होता है, तंबाखू से ये होता है, वो होता है, फला होता है. तुम्हाला फूड अँड ड्रग डिपार्टमेंट क्या करता है? फूड अँड ड्रगचे अधिकारी फुकटमध्ये बसले, त्यांना पैसे मिळत नाही. मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आणायचं, पाणी विकायचं असेल असं विकतात तर आता पण तुम्ही पाण्याची बाटली भरा विका, लगेच तुम्हाला अटक करून देते. त्याला सर्व प्रकारच्या परवानग्या लागतात. BIS ची परवानगी लागते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे बघणार पाणी शुद्ध आहे की नाही, याच्यात काही जंतू आहेत का, फळांना आहे का, पिस्ता नाही का, अमुक अमुक स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही. भले पैसे खातात नाही खातो विषय जाऊ द्या, पण काही ना काही कायदे काम आहेत ना, ते बघतात ना. पाणी मार्केटला येतं असं पाणी आम्ही सोडत नाही. मग सिगरेटमुळे जर लोक मरतात हे सरकार सांगतं, कॅन्सर होतो अमुक हे सरकार सांगतं ना. आणि सरकार आणखी जे काही NGO असतील सांगतात ते घसा फोडून फोटो छापून पुस्तकं छापून. तुमचे पुढे ड्रगचे लोक काय करतात? ते प्रोडक्ट मार्केटला कसं काय होत येतात? मार्केटला तुम्ही हे सिगरेट, तंबाखू, गुटखा, खैनी, गायच्या, गाईच्या, पापच्या, पिशव्यांच्या येते कसं काय? ज्या प्रोडक्टमुळे लोक व्यसनी बनतायत, व्यसनी सोडून मरतायत, त्यांना कॅन्सर होतो, हृदयविकाराने मरतात, विविध आजार होतात, हे प्रोडक्ट मार्केटला कसं काय येऊ शकतं? त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही तयार केली तंबाखू शोधून काढली काय? चला तंबाखूचं रोपटा लावला घराला, आता त्याला येतील आणि माती पानं घेऊन जाळून आता सिगरेट बनव. मार्केटला कसं काय तंबाखू विकायला? तंबाखूच्या उत्पादक कंपन्या तंबाखू बाजारात आणू कशा शकतात? सिगरेट कसं काय बाजारामध्ये येते? त्याला जबाबदार कोण आहे? मी यांनी भडभंजेपणा करून काही करायचं हराम करावी आणि आपण नुसतं तंबाखू विक्री प्रचार करायचा, खाऊ नका. त्याने काय फरक पडतो? मला खाल्ल्याशिवाय होतच नाही. सकाळ झाली आणि मी जर सिगरेट ओढली नाही, तुम्ही संडासात जाऊ शकत नाही. सगळ्या संडासामध्ये धूर सिगरेटचा जो काही आतुतीचा धूर उदबत्त्या लावतो ना आपण देवाला, तसा तो धूर पसरलेला असतो. एवढे वाईट अवस्था काय करणार आपण? असं आहे सिगरेट ओढू नको, सिगरेट ओढू नको. आता तुमचं म्हणजे शाहरुख खानला सांगा ना सिगरेट ओढू नको. त्याला सिगरेट ओढल्याशिवाय खाऊ नाही, एवढा मोठा हिरो येतो. संजू बाबा तो मला एक कोणी सिगरेट द्यायला तर मी माझं कसं काय होईल? तुरुंगामध्ये घरचं जीवन द्यायला काय आहे?
न्याय घेतो, तो सिगरेट पण मागतो. संजय दत्त सारखा एवढा मोठा हिरो, पॉप्युलर, काय मुन्ना भाई आहे की नाही, आधुनिक महात्मा गांधीचा शिष्य, तेव्हा काय काम केलं मुन्ना भाई, तो सुद्धा संजय दत्त, नरगिस दत्त आणि सुनील दत्तचा मुलगा, एका चांगल्या कुटुंबातला मुलगा सिगरेट सोडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.